हे आता आम्ही जाताना हे असं दिसतंय, काय आहे आय डोंट नो. रिसॉर्ट आहे मे बी हा. तर हे मस्त असं बाहेर चेहरे माणसांचे वगैरे लावलेले आहेत. लावले नाही ते दगडावर, म्हणजे दगडावरती कोरलेले आहेत ऍक्च्युली. असं काय फिल्म वर्ल्ड, अँडी फिल्म वर्ल्ड रिसॉर्ट का म्युझियम आहे आय थिंक मे बी. आता आपण पोचलो आहोत. घेतला आम्हाला साईडला. सो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे श्रीनाथ व्लॉग्स. तर आज आम्ही माझ्या बड्डे निमित्त, माझा बड्डे उद्या आहे. सो आज म्हणजे उद्याचं सरप्राईज प्लॅन तिने आजच केलं आहे, कारण उद्या फॅमिलीसोबत थोडा टाईम स्पेंड करायचा आहे म्हणून. सो आज आम्ही कुठे आलो आहोत, गेस्ट करा आम्ही आज कुठे आलो आहोत. ही संपूर्ण जागा बघा, हे भरलेलं पार्किंग बघून तुम्हाला कळलं असेल की नक्की आम्ही कुठे आलो आहोत. सो आम्ही आलो आहोत माथेरानला, आपल्या मुंबईपासून जवळच्याच हिल स्टेशनवरती आम्ही. हिल स्टेशन हां, माथेरानला. आणि आम्हाला यायचं होतं ॲक्च्युली अर्ली मॉर्निंगला इकडे धुकं वगैरे सगळं बघण्यासाठी. पण काय करणार, झोप एवढी प्यारी की झोपलो. अलार्म उठवला अलार्मने आम्हाला 2-3 वेळा, पण आम्ही अलार्मला पण झोपवलं आणि आम्ही पण झोपलो. सो आम्ही ह्या भर उन्हात आता आलो आहोत. आणि आता सध्या वरती म्हणजे माथेरानच्या मेन गेटपासून वरती आल्यावरती परत एक मोठा त्यांचा मेन गेट आहे, तिकडे तिकीट काढून आतमध्ये जायचं असतं. सो तिथपर्यंत आम्ही पोचलो आहोत. आता गाडी पार्क झाली, आता आमचं तिकीट काढूया. गाडीचे आमचे 150 रुपये घेतले आहेत स्टेसाठीचे. आणि आता आतमध्ये एंट्री करायची किती तिकीट आहे ते मी तुम्हाला सांगतो. सो इकडे घोडे बघू शकता तुम्ही, जे सगळ्यांना वरती घेऊन जाण्यासाठी उभे आहेत, तयार आहेत, खाऊन पिऊन मस्त तब्येत बनवत आहेत, जेणेकरून सगळ्यांचं वजन त्यांच्यावर बसतील, त्यांचं वजन उचलून ते वरती घेऊन जाऊ शकतील असं. सो आपण बोलतो की विकेंडलाच कुठल्याही टुरिस्ट प्लेसवरती खूप गर्दी असते, सॅटर्डे संडे. भाई तुम्ही कधी पण या, सॅटर्डे असो, संडे असो, मंडे असो, ट्यूजडे असो, गर्दी ही असतेच टुरिस्ट प्लेसवरती. सो हा विचार करू नका की संडे आहे कशाला जायचं किंवा काय. तुम्ही कधी पण एनी टाईम जावा, गर्दी असतेच. सो विचार करायचा नाही, जायचं, एन्जॉय करायचं. सो चला आता जाऊया. माथेरान गिरिस्थान नगर परिषद आपले स्वागत करत आहे. सो हा मेन एंट्री गेट आहे. गाड्या तुम्हाला इथपर्यंतच सोडतात. जर तुम्ही ट्रेननी आलात तर ह्या इको वगैरे असल्या गाड्या तुम्हाला इथपर्यंत सोडतात. त्यानंतर ह्या गेटमधनं आतमध्ये यायचं आणि तिकीट काढायची. बघू, दाखव तिकीट. 50 रुपये का दिसतंय का. आणि हे तिकीट काउंटर आहे. सरक. अडल्ट 50, प्रौढ 50, लहान मुलांचे 25. दोन ते 11 वर्षाच्या मुलांचे 2 वर्षाच्या पोरांचे पैसे नाही लागणार का? सो तिकीट काढल्यानंतर हा असा माथेरानचा मेन एंट्रन्स आहे. इथे असे जाळे लावलेले आहेत, जेणेकरून इथे थोडं क्लिनिनेस राहावा आणि कुठलेही प्राणी वगैरे येऊन इथे अटॅक करू नये. सो त्याच्यामुळे सो चला, आज आणि उद्या आपण दोन्ही दिवस माथेरान एक्सप्लोअर करणार आहोत. सो सध्या आता आम्ही चालतो. जाम थकलो आम्ही, जाम. एवढा लांबून आलो. तुम्ही तोंड बघू शकता किती धकून येते. सो आपण आता बघूया.
इकडे तुम्हाला माकडं दिसत आहेत. सो ह्यांच्यापासून सुरक्षा कवच म्हणून हे असं बनवलेलं आहे. आणि इथे जंगल म्हटल्यावरती माकडं तर भरपूर असणारच. म्हातारपणापर्यंत थोडं चांगलं करशील. नाही ना, नको ना. सो इथे डायरेक्शन दिलेले आहेत. माथेरान नगर परिषद, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन, बाजारपेठ आणि माथेरान रेल्वे स्टेशन. सो इथेच कैरी वगैरे खायला, भरपूर फ्रूट्स वगैरे खाण्यासाठी. अरे तुला कॅब येणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. इकडे ई रिक्षा सेवा चालू झालेली आहे. सो हा त्यांचा टाइम टेबल आहे, त्यांचा फेअर आहे. म्हणजे सो ह्या ई रिक्षाज आहेत इकडे. पण ह्या कुठे सोडतात? मे बी हा वरपर्यंत जे माथेरानचं रेल्वे स्टेशन जिथे एंड होतो ना तिथपर्यंत ह्या ई रिक्षा सेवा चालू झालेली आहे, त्यांचा फेअर. सो तुमच्यासोबत माझ्या पण तोंडाला पाणी सुटलं म्हणून आम्ही घेतला पेरू. सो माझा फेवरेट आहे पेरू. दे एक बाईट बघूया कसा आहे, गोड आहे का. बोलली तर आहे ती गोड आहे, पण आता बघूया खरंच गोड आहे का ते. सो बायकोचं ये बघा. हाय गोड आहे. ते चटणी मिठामुळे ना, चटणी मिठाची टेस्ट लागते, बट गोड आहे, छान आहे. कसं आहे, ज्यावेळेस आपण अशा ठिकाणी फिरायला जातो ना तर हे असे स्टॉल्स असतात, पोरं बसलेले असतात, म्हातारे असतात, तर त्या लोकांकडनं घ्यायच्या गोष्टी शॉप बीपमधनं घेण्यापेक्षा. काय तेवढंच त्यांचा गुजारा चालतो, घरदार चालतं, आहे का नाही. सो खातो पेरू, तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. आपल्याला लागतं इथे राईट हँड साईडला बारमुख पार्क आणि पॅनोरामा पॉईंट आणि प्लस वाहनतळ, जे की जिथे आपण गाडी लावली आहे मगाशी, जिथे घोडे वगैरे होते ना, तर इथून स्ट्रेट गेलात की आपण जिथे गाडी लावली तिथे पोचतो. बट तिकीट काढायचं आणि मेन गेट हा आहे, सो इकडून यावं लागतं, कारण तिकडे पण एक काका बसलेले ते तिकीट चेक करत होते. जसे गाड्या पार्किंगला तिथे उभ्या आहेत तसे इथे घोडे सगळे पार्क करून ठेवले आहेत. सगळेजणांचा मस्त सावलीत उभे राहून ते त्यांचं आता सध्या लंच चालू आहे, तर इथे सगळे असे घोडे लावलेले आहेत. मग जसं जसं त्यांना रिक्वायरमेंट येते तसे त्यांचे मालक त्यांना घेऊन येतात. ते बघा ते घोडे पार्क करायला चालले. सो गाईज, वेलकम टू माथेरान. सो माथेरानचा हा मेन जंक्शन पॉईंट आहे. इथून ट्रेन सुटते आणि ती वरती जाते. वरच्या स्टेशनचं नाव आहे काय आहे का, अमर लॉन्च असं समथिंग. नाही ते बघ तिथे लिहिलं आहे. आणि हा प्लॅटफॉर्म आहे ट्रेनचा. सो बघू शकता 1, 2, 3 प्लॅटफॉर्म आहेत आणि 2 ट्रॅक आहेत. आणि अमर लॉन्चची हाईट आहे अबाव 758 मीटर. बाबो. सो हे बघा, सो आता आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. माथेरानचा ट्रेक आम्ही आता स्टार्ट करत होतो. प्लॅटफॉर्मपासून सुरुवात करत आहोत. 758.95 मीटरच्या उंचीवरती आम्ही आता आहोत आणि अजून वरती चाललो आहोत आम्ही. आणि मला हे बघ ट्रॅक चेंज करायचं असं ते. सो गाईज, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, की ज्या वेळेस तुम्ही असं कुठे पिकनिक स्पॉटवरती जाल, त्या ठिकाणी जर तुम्हाला मंकीज वगैरे असं काही दिसतील तर प्लीज त्यांना ना तुम्ही ते आपण ज्या काही गोष्टी खातो ना त्या गोष्टी खायला देत जाऊ नका. कारण की जंगलामध्ये त्यांना खाण्यासाठी खूप काय असतं आणि आपण जे खातो ना ते त्यांच्यासाठी चांगलंसुद्धा नसतं. सो आपण त्यांना ते खायला देऊ नये ना, त्यांना एक ती प्रकारची
एक हॅबिट लागते, एक सवय लागते. मग प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, ज्यावेळेस आपण तर जातो निघून, पण अशा टुरिस्ट प्लेसवरती डेली 365 दिवस कोणी ना कोणी येत राहतं. मग त्यांना ती सवय झालेली असते. मग ते काय करतात, असं कोणताही टुरिस्ट तिथे फिरत असेल, त्यांच्या हातात काही गोष्ट असेल तर ते लिटरली त्यांच्या हातातली गोष्ट खेचून खातात. सो त्याच्यामुळे रिक्वेस्ट आहे की तुम्ही मंकीजला वगैरे काय खायला वगैरे देत जाऊ नका. हां, आणि आता ट्रेन येते समोरून. सो जी ट्रेन तुम्हाला इथपासून वरपर्यंतची घेऊन जाते ती ट्रेन आता आलेली आहे. बघू शकता. लोक हिला टॉय ट्रेन म्हणतात, पण मला कळत नाही हिला टॉय ट्रेन का म्हणतात. ही तर रिअल ट्रेन आहे. टॉय ट्रेन तर आपली गार्डनमध्ये असते छोटीशी फिरणारी, ती झाली टॉय ट्रेन. हिला तर प्रॉपर इंजिन आहे, रेल्वेचं इंजिन असतं तसं. बघा आता तुम्ही, हिला काय टॉय ट्रेन म्हणण्याचा अर्थ मला काय बरोबर वाटत नाही. प्रॉपर ट्रेन बघा, हॉर्न आहे तिला, प्रेशर. हॉर्न बोलला तर वाजवला. त्यानंतर ट्रेन आहे. सो बघा, प्रॉपर इंजिन आहे रेल्वेचं. त्याच्यावरती लिहिलेलं पण आहे मध्य रेल्वे नेरळ. हे प्रॉपर डब्बेसुद्धा आहेत. मग काय हिला टॉय ट्रेन म्हणायचं, हिला म्हणायचं प्रॉपर नेरळ माथेरान रेल्वे. सो ती तिच्या डेस्टिनेशनवरती आता पोचते. आपल्याला स्टेशन तर काही दिसत नाही आहे, पण आपण आपलं किती डब्यात मोजलेच ना, एवढं तरी काम करायचं पोचायचं. बघा, हे पण एक इंजिन आहे. एवढं हेवी इंजिन आहे. टॉय ट्रेनला हेवी इंजिन नसतं. मगाशी तुम्ही खाली कुठला अमल लॉन्चच्या इथे जाताना ट्रेन बघितली. आता ही ट्रेन वरती माथेरानलाच चालली आहे. सो माझ्या पाठी ट्रेन आहे ते. सो हा दुपारच्या 1:30-1:45चा हा व्ह्यू आहे. हेच जर पहाटे सकाळी या अर्ली मॉर्निंग जर बघाल तुम्ही, तर हे समोरचे डोंगर तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. आत्ता पण बघा तिथे समोर व्हाईट दिसते. हां, सकाळी तर पूर्ण इथपर्यंत पूर्ण असे ढग आलेले असतात. उद्या सकाळी दाखवते. सो आम्ही आता इथे आलो आहोत. इथून माथेरान स्टेशन अजून 1.5 किलोमीटर 1.6 किलोमीटर आहे आणि बाजारपेठ पण 1.6 किलोमीटर आहे. आणि आता इथे हे असे पण आहेत, काय म्हणतात त्याला, रिक्षा. हां, सो इकडे खालती ट्रॅक आहे आणि इकडे मस्त व्यवस्थित त्यांनी चांगला असा रस्ता बनवला आहे, फुटपाथ, जेणेकरून चालण्यासाठी. माथेरानचं ट्रेक करून हाईट वाढली हिची. अजून थोडा ट्रेक केला तर मला वाटतं तिच्या कमरेला. जर तुम्ही इकडे वन डेसाठी येत आहे तर येऊ शकता. अर्ली मॉर्निंग या, मस्त फिरा इकडचे पॉईंट्स वगैरे. आणि जर तुम्हाला इथं स्टेला यायचं आहे तर स्टेसाठी इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. इथे रिसॉर्ट्स आहेत, हॉटेल्स आहेत, रूम्स आहेत. ठीक आहे. सो जर तुम्ही म्हणजे कपल्स येत असाल, ठीक आहे सर, इथे जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग वगैरे केलात तर ऑनलाईनवरती ती लोक कायच्या काय किंमत सांगतात. बट तेच जर तुम्ही इथे आलात ना, तर इथे आल्यानंतर तुम्ही इथे त्यांच्यासोबत बार्गेनिंग करू शकता. ते निगोशिएबल असतात आणि तुम्हाला जसं तुमच्या रेंजमध्ये पाहिजे त्या रेंजमध्ये तुम्हाला चांगला रूम अवेलेबल इथे भेटून जातो. सो प्रिफर करा ऑनलाईन बुकिंग करण्यापेक्षा तुम्ही इथे या. आणि असा विचार करू नका सॅटर्डे संडे आहे खूप रश असेल इथे रूम्स वगैरे भेटणार नाही, असं नाही. तर काही नाही, इथे भरपूर असे रूम्स अवेलेबल असतात. सो एनी टाईम तुम्ही कधीही केव्हाही येऊ शकता. तुम्हाला इकडे तुमच्या बजेटनुसार तुम्हाला इथे रूम अवेलेबल भेटून जाईल. कारण इकडे चालता चालताच तुम्हाला कोणी इकडे विचारतं की तुम्हाला रूम्स हव्यात का किंवा काय. सो की तुम्ही इथे येऊनसुद्धा पण रूम्स वगैरे पाहिजे तर घेऊ शकता.
फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन मिस्टी रिसॉर्टवरती पोचलो आहोत. सो इथे खाली मार्केट आहे आणि मार्केटपासून थोडंसं आतमध्ये तो रिसॉर्ट आहे. सो चला. गाडी घेऊन जायचं. हा, गाडीला किती पैसे लागतील माहिती आहे ना. सो इथे माथेरानला रेस्टॉरंटमध्ये आम्ही आता जेवायला थांबलो. तिथे आम्ही ऑर्डर केला व्हेज क्रिस्पी. सो दिसायला तर खूप छान दिसतंय आणि आहे पण क्रिस्पी. सो टेस्ट बघूया कसं आहे. एक नंबर, खूप छान आहे, भारी आहे. तू का भारी आहे ना, क्रिस्पी आहे. स्टार्टर खाऊन झालं. स्टार्टरचा एक नंबर होता. सो फर्स्ट टाईम काहीतरी असं वेगळी ऑर्डर केली आहे. नाहीतर माझी फिक्स कोल्हापुरी ह्या होतीच भाजी. त्यावेळेस पनीर कढाई मागवले. सो ट्राय करूया पनीर कढाई. व्हेज मंचुरियन राईस घ्या, खावा. आता आम्ही पोचलो आहोत इको पॉईंटला. चला आपण इको पॉईंटला जाऊया. इथून स्ट्रेट रस्ता इको पॉईंटला जाते. सो बघूयात आता इको पॉईंट कसा आहे तो. जे मी तुम्हाला सकाळी सांगितलं की इकडे जे मंकीज असतात त्यांना तुम्ही खायला वगैरे देऊ नका. सो तुम्ही बघू शकता काय लिहिलं आहे. डू नॉट फीड मंकी, इट्स अ पनिशेबल ऑफेन्स अंडर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. सो कळलं तुम्हाला. सो आपण आता आहोत इको पॉईंटवरती. बट इको पॉईंटवरती खूप सारी धूळ आणि जंग बसलेला आहे. सो त्यामुळे ते क्लिअर दिसत नाही आहे. सो इको पॉईंटवरनं बघा हा व्ह्यू आहे. सो ही ईस्ट साईड आहे आणि ही आपल्या पाठच्या साईडला वेस्ट आहे. बिकॉज ऑफ सूर्य आता त्या साईडला गेलेला आहे. सो हा बघू शकता आपण किती उंचावर, किती हिल स्टेशनवरती आहोत. हाय रुची. सो इको पॉईंटच्या इकडनंच एक छोटासा रोड असा आतमध्ये जातो. तिकडनं हा एक व्ह्यू आहे. खतरनाक व्ह्यू आहे. सो चला जाऊया आपण तिकडे. हा छोटासा रोड आहे जो वरती जातो. चल. सो आम्ही आता इथे चाललो. इथे वरती एक कॅन्टीन पण आहे. जर तुम्हाला इथे चाय नाश्ता जर काय करायचं असेल तर. रुची एवढंच आहे वाटतं. एक मिनिट. तुम्हाला समोर लेक दिसतोय का बघा. हा तोच तो लेक आहे वाटतं. आणि समोर एक बोट असल्यासारखं डोंगर आहे. सो तुम्हाला मे बी ह्याच्यात दिसणार नाही बट जबरदस्त दिसतंय. सो गाईज हा आहे शार्लॉट लेक. सो लास्ट टाईम आम्ही आलेलो त्यावेळेस इकडे म्हणजे एवढं पाणी नव्हतं, थोडं कमी पाणी होतं कारण इथे मध्ये सगळेजण असे बसले होते. बट आता ह्यावेळेस खूप जास्त पाणी आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पाणी आहे तर कोणी तिथे जात नाही. नाहीतर लास्ट टाईमला इथे फुल मस्ती करत होते पाण्यामध्ये सगळेजण. सो खूप सुंदर असा लेक आहे इकडे आणि त्या साईडला स्नॅक्स कॉर्नर आहे.
सो सिलिया पॉइंटला सनसेट बघायला आता आपण चाललो आहोत. सो सनसेट बघायला आपण थैली त्याकडे ना 6चा टाइम आहे सनसेटचा. वाजले किती? 6:05. सनलाईट मध्ये किती छान आणि क्लिअर दिसतं ना. सो हा पण मे बी लेकच आहे है ना रुची? हा पण लेकच आहे. हा पण लेकच आहे बघा. इथे समोर आहे तो लेक. आपण त्या साईडला पण लेक बघितला. इथे समोर असं डॅम सारखं होतं. ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पाणी इकडनं कसं येतं. पण आता कसं पाऊस झाल्यानंतर आता खूप महिने झाले. आता हिवाळा चालू झाला आहे. डिसेंबर आहे. सो पाणी ते हळूहळू पूर्ण असं आटून जातं या पुढे निघून जातं आणि ते पाणी असं अडवून ठेवलेलं आहे. सो त्याच्यामुळे आता इकडनं सगळेजण असे चालले आहेत. आणि मे बी हे पाणी इकडनं भरून मग नंतर तिकडे डोंगरातनं खाली पडतो. मग तो झाला वॉटरफॉल आहे की नाही भारी. सो इकडनं ते पाणी असं भरून या डोंगराच्या इकडनं खाली जातं. इथे स्नॅक्स कॉर्नर आहे आणि समोरच बघा सनसेट होत आहे. सो किती सुंदर असा व्ह्यू आहे. एकच नंबर. आणि आता हळूहळू धुकं यायला लागलेत. सो बघू शकता रुची. सो आमच्या पाठी सनसेट होता. अरे दिसतेच बाकी. दिसलीस? करू का बंद? देव आपल्या सगळ्यांना बाय बाय म्हणून आता चाललेला आहे. थोडा अजून बाकी आहे. किती भारी व्ह्यू दिसतोय ना. आजूबाजूचे डोंगर आणि तो एकदम कलरफुल एकदम भारी. आणि आता आपल्याला सूर्यदेव बाय बाय म्हणतोय. बाय बाय, मला बघून घ्या शेवटचं. आणि आता हळूहळू धुकं यायला लागलेली आहेत. वातावरण एकदम थंड झालेलं आहे आणि हवा एवढी गार लागते. फ्रीज उघडल्यानंतर जेवढी गार लागते त्याच्यापेक्षा जास्त गार आता लागते. तर किती सुंदर आहे ना. ह्या साईडला पण डोंगर आहे, ह्या साईडला पण डोंगर आहे आणि इथून मधून असं ते पाणी येतं पावसाळ्यामध्ये. संपूर्ण तो तिकडचा लेक भरून ओव्हरफ्लो होऊन इथे पाणी भरून हे पूर्ण असं इकडनं समोरून त्या डोंगरावरनं खाली जातं. आणि मग ते वॉटरफॉल जे आपण ज्याला म्हणतो तो हा वॉटरफॉल. सो आता आपण सध्या लेक म्हणजे त्या पाण्याच्या जागेवरनं चालत चाललो आहोत. आणि आता आपल्याला परत रिटर्न टू मिस्टी रिसॉर्टला जायचं आहे. सो चलो ये. 3 पॉईंट चालून झाल्यानंतर रुची जाम थकली आहे. तिच्या घासाला सोप पडलाय. सो त्याच्यामुळे आम्ही लिंबू पाणी प्यायला इथे थांबलोय. हा जो आहे हा तो चंद्र आहे. तू पुढे. सो फायनली माझी नॉनव्हेज थाळी आलेली आहे. मटर पनीरची भाजी आहे, ग्रीन चिकन आहे, डाळ आहे, गुलाबजामुन आहे, लोणचं आहे, भात, चपाती आणि कांदा, टोमॅटो, काकडी आहे. सो लेट्स सी आता जेवणाची टेस्ट कशी आहे. चिकनची ग्रेव्ही छान आहे. आवडली? वा, चक्क तुला आवडलं चिकन? हां, मला मोस्टली चिकन बाहेरचं आवडत नाही, खास करून जिथे आम्ही स्टेला वगैरे जातो तिथे. पण चांगलं. आता पनीर मटर ट्राय करूयात.
पनीर खूप सॉफ्ट आहे. पनीरची कशी आहे? छान आहे, पनीर पण छान आहे. गुलाबजामुन गोड आहे का बघ. आहे का बघ पहिला. गुलाबजामुन पण होममेड आहेत आणि मस्त आहेत. अरे वा. व्हेजमध्ये नळ्या आलेल्या आहेत. सी मला खूप आवडतात. सो मी आता एक उचलते. जेवण कधी येईल माहिती नाही, नळ्या आल्यात, खाऊन घ्या. बेस्ट. कुठेही स्टे केलं तर फूड जर चांगलं असेल ना तर ती ट्रिप खूप छान होते. सो फूड नॉनव्हेज थाळी तर चांगली आहे. आता बघूया व्हेजमध्ये कसं येतं आहे. सो इथे आता व्हेज थाळी आली आहे. ही कोबी वाटाणा आहे, डाळ, पनीर वाटाणा, गुलाबजामुन, भात, लोणचं, सलाड आहे आणि चपाती आहे. आणि व्हेजमध्ये ह्या नळ्या दिल्या आहेत त्यांनी. सो आता टेस्टिंग. छान आहे. सो आता आम्ही जेवतो. सो हा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.